राहुलजी कवळी यांचा सन्मान आदरणीय सन्मान्य प्रवीणजी वर्तक यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद राहुलजी, आपण आसनस्थ व्हायचं आहे। यानंतर पुढील सन्मान अदितीताई कवळी यांचा देखील सन्मान आपण करतोय। मी विनंती करेल युती वर्तक आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करणार आहोत। युती वर्तक यांचा सन्मान करण्याकरिता युती वर्तक मी यांना विनंती करतोय। या अदिती कवळी आपला सन्मान होईल व्यासपीठावरती। युती वर्तक यांच्या शुभ हस्ते आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान यथोचित सन्मान ही खासियत राहिले या व्यासपीठाची। चला सामन्याला सुरुवात होते। दोन फलंदाज दाखल झालेत। शेवटचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय तो आदरणीय सचिनजी नाही माहिती विचारून घे एकदा। प्रवीणजी वर्तक यांचा सन्मान बाकी आहे जे माजी खेळाडू आहेत आणि अजय बंधू आपणास विनंती करतो आपण तो सन्मान करायचा आहे। प्रवीणजी वर्तक आपल्या गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ क्रिकेटपटू कांगा लीग ज्यांनी खेळली आहे MCA ची स्पर्धा खेळण्याचा मान ज्यांच्याकडे आहे असे दिग्गज क्रिकेटपटू यांचा सन्मान होतोय व्यासपीठावरती। सन्मान सुरू असताना पहिला बॉल तिकडे डिलिव्हर झालाय। धोका यावेळेस मात्र पत्करला होता। चुकीचं कॉलिंग पाहायला मिळालं। सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना प्रणय कोळी गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय। पहिली धाव धावफलकावरती रिस्की रन असं म्हणायला हरकत नाहीये। प्रमोद सर रिस्क घेतली होती सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरेने आणि तिथे एक धाव कंप्लीट झाली। चतुर आपण पाहत आहेत रोहित नार्वेकर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। ग्लेन वैतीला आपण पाहू शकाल एक्सपिरियन्स प्लेयर आणि प्रणय कोळीचा पहिलाच बॉल अतिशय चांगला होता। आज महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण नारी शक्तीला सलाम आहे। एक बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा प्रेझेंट बाय अथर्व पाटील। चांगला बॉल बॅटची एज अँड टेकन मोठा फटका या वेळेला आपण पाहत आहेत। मोठा धक्का बसतोय मोठा हादरा। सुमित ढेकले बॅक टू द डगआउट बाहुबली गॉन। मला जाऊ दे असं म्हणत सुमित ढेकळे मैदानाच्या बाहेर माघारी परतल्यात। मोठा हदरा मिळालाय। तो बॅटिंग करत असताना पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीमला पहिल्या गड्याचा यावेळेस मोठा मोबदला चुकवावा लागणार आहे। सुमित बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल होतील अक्षय घरत मॅन फ्रॉम काटाळे पालघर। डावकुरे हाताच्या बॅटरला डावकुरे हाताच्या बॅटरनं रिप्लेस करण्याची ही अनोखी वेळ आहे परंतु सुमितचं बाद होणं थोडंसं यावेळेस महागात पडेल पाटील ब्रदर्स टीमला। ॲब्सोल्युटली राईट। ज्या पद्धतीने अक्षय घरत पोहोचलेत याच खेळाडूच्या नावावर 2 बाईक आहेत। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया याच फलंदाजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात। तोच काटाळे एक्सप्रेस अर्थातच अक्षय घरतला आपण पाहत आहेत। स्ट्राइक एंड कडे यावेळीचा बॉल प्रणयचा गती कमी करून हाताळला होता। लोअर फुलटॉस एक वेगळ्या सिच्युएशन मध्ये खेळले। मनसुबा नव्हता मोठा फटका खेळायचा परंतु ऐन वेळेला चेंडू शरीराकडे आला। दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला होता। शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल त्यावर एकेरी धाव पूर्ण होईल। स्ट्राइक रोटेट होईल क्रीज एक्सचेंज होतील आणि प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळेल। प्रथमेश ठाकरे कोण विसरेल। हा ड्रोन कॅमेऱ्याचा जो व्ह्यू आपण पाहताय जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईन मॅच आनंद घेत आहेत DBN लाईव्हला त्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल। प्रथमेश ठाकरे एक वारेटचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते
भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणण्यापेक्षा काही कमी कालावधीमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली आणि पूर्ण विश्वाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चर्चा करण्यास भाग पाडलं. चांगला बॉल होता, परंतु प्रणय कोळीसारखा एक गोलंदाज मातब्बर आहे जो कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी करण्याचा मानस ठेवतो. चांगला बॉल होता, ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. 2-1. याच मोबदल्यामध्ये त्यानं मोठमोठ्या संघाचे दरवाजे ठोठावलेत. मग बोरुली बॉईजचा संघ असेल, बंड्या बॉईजचा संघ असेल, SP11 असेल, अशा मोठमोठ्या संघादरम्यान आपण प्रणयला पाहिलंय. यावेळेचा बॉल ऑन साइडला आपल्या अनोख्या स्टाईलनं धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश ठाकरे ब्रँडेड युरो पॉवर षटकार. थँक्यू. जबरदस्त या वेळेला काय फटका खेळला होता. प्रणय कोळीचा हा बॉल राऊंड द विकेटने आले होते, अगदी शफल झाले आणि बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता, धावसंख्या 8. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा फटका फसला. यष्ट्यांच्या समोर पकडला गेला. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. पायावरती आदळल्यानंतर पंचांना जास्त वेळ लागला नाही बोट आकाशाकडे करायला. मोठ्या विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे दिलेत प्रणय कोळीने. व्हॉट अ बॉलिंग, सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर प्रणय कोळी. प्रथमेश ठाकरे गॉन. ऍब्सोल्युटली सुपर प्लम. आपण पाहू शकतात प्रथमेश ठाकरे निराश, हताश, हतबल मनाने 4 बॉलमध्ये 7 रन करून बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. पहा हा निर्णय परफेक्ट आहे का. यावेळेला शफल झाले होते. परफेक्ट, ऍब्सोल्युटली प्लम. खालिद सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. राईट डिसिजन मेकिंग सुपर पाहायला मिळालं. 8 वर 2 धक्के. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MCC ट्रॉफी 2025. डीजे मास्टर. खेळाडू रंगात आले. जसं सामना स्पर्धा सांगतेकडे आले ना, खेळाडू रंगात आले तसा आमचा डीजे मास्टर देखील रंगात आलाय. आणि यावेळेला साऊंडची क्वालिटी देखील सुपर पाहायला मिळते, जी आपल्याला चांगल्या दर्जाचं काम करण्याकरिता प्रोत्साहित करते. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 बाद 8 नवीन गोलंदाज करण चव्हाण आले, ज्या करणला आपण मगाशी रन प्ले मध्ये पाहिलं होतं. धावा 3 पळून काढण्याच्या शर्यतीमध्ये पाहिलं होतं. तो आलाय करण गोलंदाजी मार्क वरती. यष्टांच्या मागे रोहित नार्वेकर अर्थात चतुरला आपण पाहतो यष्टांना खेटून तो क्षेत्ररक्षण सजवत असताना. मग ग्लेन वैतीला तुम्ही शॉर्ट थर्डमॅन वरती पाहताय. अक्षय कासार, त्याच्या विपक्षामध्ये करण चव्हाण. पहिला बॉल यावेळेस ऑन द टोस खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु तो बनेल दर्शक झाले दिवाने. चेंडू फरार सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. अक्षरशः गिलीची आठवण आली. ॲडम गिलक्रिस्ट स्टाईल मध्ये यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 4 रन साठी ऑन दी टोस खेळला होता. एका पायावर बॅलन्स करत बॅटचं फेस ओपन केलं आणि इथून आपण पाहतोय चौकार. करण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र अक्षय कासार पडल्यानंतर अतिशय जबरदस्त वळण घेणारा हा चेंडू जास्त बाहेर चालला. पंच कळवतायत यावेळेचा चेंडू पुरापाड्याच्या या मैदानावरून चाळफेटकडे चाललाय, त्यामुळे वाईट बॉल घोषित करतील पंच. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. चौकार आला. तदनंतर करणवरती थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. अक्षय घरत आणि त्याच्या साथीनं नॉनस्ट्रायकर एंडला अक्षय कासार पाहायला मिळते. 2 अक्षय आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल क्षणात जाप करायचा होता, परंतु फसलाय फटका. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. अक्षय घरतला परतावा लागेल. मोठ्या विकेटचा पतन. गॉन. एक अजून बक्षीस या वेळेला लागले गेले. विकेट हॅट्रिक जर कोणत्याही गोलंदाजाने जर घेतली तर आदरणीय संजयजी पाटील पुरापाडा यांच्याकडून 500 रुपये आणि ते सुद्धा जमा झालेलं आहे, म्हणजे एक ऊर्जा दिली गेले. युती एंटरप्राइजेस यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 500 रुपये. विकेट हॅट्रिक आणि लगातार षटकार 3 लगातार षटकार आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत विकेट हॅट्रिक त्यांच्यासाठी 500 रुपये. युती एंटरप्राइजेस यांच्याकडून मात्र हे प्राइज देण्यात येईल.
बावीजी घरत थँक्यू व्हेरी मच. त्यांची स्पर्धा लवकरच लेदर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 13वर 3. कोण म्हणेल की एक फॉर्मॅटने आतापर्यंत ओपन टीमला अशा सिच्युएशन मध्ये ढकललं गेलंय. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ कोण आहे हे आम्हाला ठाऊक नाहीये. आम्हाला इथे जिद्दीने खेळायचंय, आम्हाला आमचा परफॉर्मन्स दाखवायचा आहे, आम्हाला आमची ताकद संपूर्ण दाखवायची आहे. आणि त्यामुळे मात्र प्रतिस्पर्धी संघ जेव्हा एक बलाढ्य असतो त्यावेळेला तुम्ही मनाने जर हरलात तर तुम्हाला तिथे जरूर यश मिळत नाही. परंतु इथे मनाने जर आपल्याला उभारी मिळाली तर तुम्हाला 100% यश हे प्राप्त होतं. आणि तेच केलेलं आहे आतापर्यंत. 13वर 3 धक्के पाटील ब्रदर चॅलेंजर पुरापाडा टीमची नाजूक स्थिती पाहायला मिळते. आता 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही बॅटरला आता चांगलं खेळावं लागणार आहे. राहुल पाटील एका साईडला आपण पाहतायत, मिस्टर अक्षय कासार, हे दोन्ही बॅटर तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे आहेत. डेफिनेटली ओपन क्रिकेटचा आपण विचार करतोय, पण समोरच्या बाजूला तुम्ही एकगाव फॉर्मॅटमध्ये जर विचार केलात ना तर सुप्रीमो चषकातील मॅन ऑफ द सिरीजची कार ज्याच्या नावावरती आहे असा ग्लेन वैतीचा एक्सपिरियन्स त्यांच्या सोबत आहे. रोहित नार्वेकर ज्याच्या नावावरती कित्येक वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा आहे MHBच्या मैदानावरती, तो देखील आहे. त्यामुळे मोठमोठे खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. प्रणव कोळी एक उभरता सितारा आहे. त्यामुळे एक चांगली लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे अँड कंपनी, जरी धावा बनल्या नाहीत तरी धावा कशा रोखायच्या, चेसिंग करत असताना कशा प्रकारे समोरच्या टीमला थांबवायचं हे त्यांना माहित आहे. त्यामुळे एक चांगली लढत येणार आहे. न्यू बॅटर इन झालेत राहुल पाटील इन ॲट नंबर 5 बॅटिंग करण्याकरिता. मॅन फ्रॉम भिनार, भाताणे परिसरातील भिनार गावचा हा खेळाडू सातत्यानं तो देखील फ्रेम मध्ये राहिलाय. यावेळेस करण चव्हाण राहुल करिता, यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. ग्लेन वैती होते, शॉर्ट थर्डमॅनला कॉलिंग खराब आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आता झाला, धाव हा ना करता करता पूर्ण झाली आहे. अक्षय कासार थोडासा सॉरी म्हणतोय बॅटरला, कारण चुकीचा कॉल त्याच्याकडून गेला होता. परंतु दोनही गाड्या एका ट्रॅकवरती येत असताना ऐन वेळेला ग्लेनची थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा मिळाला. बॅटर्सला धाव पूर्ण होतीये, धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन झालेले आहेत. एका साईडला राहुल पाटील आणि अक्षय कासार. मॅन फ्रॉम अनगाव एक पाडा आहे, त्यामधून तो सातत्याने चांगला एक फॉर्मॅट खेळत असताना पाहायला मिळतो. आणि अनगावचा हा ब्रँड सातत्याने आपण पाहू शकाल. आणि एका साईडला आपण पाहत आहेत मिस्टर राहुल पाटील. 14वर 3 धक्के बसले गेलेत. इथून मोठे प्रहार केले जातील का, सिंगल डबलला महत्व दिलं जाईल का, त्यासाठी करण चव्हाण. यावेळीचा बॉल शरीराच्या जवळ आला, वेगानं कट करायचा होता परंतु बॅटच्या हँडल कडे आला. पडल्यानंतर ऑफ ब्रेक केला, जो आतमध्ये आणला बॉल तो रीड करताना कठीण झालं अक्षयला. ड्रिल मध्ये जर पाहिलात तर त्याला खेळायचा होता फटका कव्हर कडे, परंतु ऐन वेळेला बॅटचं फेस क्लोज झालं आणि बॅटच्या हँडल कडे बॉल लागल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील पुरापाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं देखील बक्षीस पुकारणं गरजेचं आहे. युती एंटरप्राइजेसचं बक्षीस आहे विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक करिता. ओ हो क्या बात आहे, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय चेंडू. रोहितनं चेंडू गॅदर केलाय, डॉट बॉलची सांगता. रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. सुपर आतमध्ये येणारा चेंडू, लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता असलेला करण चव्हाण. त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पहा. अप्रतिम आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळते, हाय आर्म ऍक्शन, आणि त्याचा पुरेपूर फायदा उसळी घेणाऱ्या चेंडूचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. यावेळीचा बॉल वेगाने टाकला, अगोदरच मनसुबा केला होता ऑन साइडला खेळण्याचं. चेंडू उचलून फेक करेल क्षेत्ररक्षक, फंबल झाला, त्याचा फायदा लगेचच उचलला. रोहितला पहा किती पुढे आलाय चेंडू गॅदर करण्याकरिता. 2 धावा निश्चित मिळतील. दुहेरी धावानं हे षटक संपतंय. 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीमनं बनवल्यात 17 धावा. डीजे मास्टरला संधी देऊयात, डीजे ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. डीजे मास्टर ग्रेट कॅमेरा वर्क पहा. मैदानाच्या चौफेर आपल्या गाडीवरती किंवा बसण्याची कोणती व्यवस्था असेल त्या ठिकाणी, परंतु क्रिकेटचा आस्वाद घेण्याकरिता हे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक जमलेत. हृदयाच्या अंतःकरणापासून मालिवडे क्रिकेट क्लबच्या वतीने आपले अभिवादन व्यक्त करतो. मुख्य रस्त्यावरती देखील गाड्या थांबवून ड्रोनचं आपण हे दृश्य पाहतोय. पुनश्च एकदा आमचं मुख्य व्यासपीठ दाखवण्याचा प्रयत्न. व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी मनीषजी सोपारकर, संवेद भुवनेशजी पाटील, सचिनजी कवळी, राहुलजी कवळी, आदितीताई कवळी,
हे समस्त आमचे मान्यवर आहेत. सोबतच अजयजी वर्तक देखील आपल्याला पाहायला मिळते. समोर मुख्य डायसच्या समोर जर आपण पाहिलात तर आमचा महिला प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी आमचे प्रमुख खंदे समर्थक बच्चू भाऊ आहेत, संदीप बंधू आहेत, राजेंद्रजी आहेत. हे समस्त आमचे पाठीराखे देखील पाहायला मिळत आहेत. सोबतच आमचे नियोजन समितीचे निनाद वर्तक, अन्वय वर्तक देखील पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यांची मेहनत ही पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजी करण्याकरिता अजिंक्य आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्यचा हा चेंडू खोदून काढलाय एकेरी धावेकरिता. धावफलक एकाने वधारतय, धावफलक जाऊन पोहोचतंय 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये एक पार्टनरशिपची गरज आणि दोन्ही फलंदाज जाणतायत की आपल्या संघाला डावाला स्वतःला सावरायला हवं आणि त्या अनुषंगाने सिंगल डबलला महत्व देत आहेत. अजून 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये काय रणनीती असेल याकडे लक्ष वेधित आहे. यावेळीचा बॉल अडवा बॅटने उडवलाय ऑन साइड वरती. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय, खाली क्षेत्र जाईल, चेंडू सीमारेषा पार. राहुल पाटीलच्या बॅट मधून उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. चांगला फटका होता, गॅप शोधला राहुल पाटीलच्या बॅट मधून. आपण पाहू शकतायत राऊंड द विकेटने आले होते आणि चांगला फटका मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडू येतोय आमच्या नारी शक्तीला अभिवादन करण्यासाठी. हा चौकार खणखणीत पाहायला मिळाला. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार राहुल पाटीलच्या बॅट मधून. ब्रँड आहे भिनारचा. 22 वर 3. 22 धावफलकावरती धावा असताना 3 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा अजिंक्य सज्ज होतोय. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन यष्टीरक्षक चतुरच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल कमबॅक केलं अजिंक्यनं. यावेळीचा चेंडू पहा बाहेर जाणार हाताळला. धावफलकावरती 22 धावा. पुन्हा एकदा अजिंक्य सज्ज होतोय राहुल पाटील करिता. लोअर फुल टॉस पायावरती आदळलाय. अपील जरूर केली, पंचांनी लगेच दाखवलं की बाहेर चालला बॉल. राहुल नाराज, हताश, निराश पाहायला मिळतोय. संधी आली होती ती दवडली. लेग बाईच्या एका धावेने धावफलक वधारतय. धावफलक 23 या आकड्यावरती. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. राहुल पाटील 1 रन जरूर पाहायला मिळते. सांघिक आता कोणत्याही पद्धतीने धावा येऊत, कशाही येऊत, परंतु फलक हलतं राहणं हे पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या टीमसाठी महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. 23 ला 3. यावेळीचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चाललाय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला. वाह क्या बात आहे. बाउन्स वरती काय कलेक्शन. चतुर्पा पुढे गेले, ग्लेन आले बॅकअपला, परंतु 2 धावा थांबू शकलेले नाहीयेत. खेळाडू जबरदस्त यावेळेस मात्र तन मन धन आत्मसमर्पण करत असताना पाहायला मिळत आहेत. बंदर पाकडीच्या खेळाडूंनी ठरवलंय छातीला माती लागली तरी हरकत नाहीये, परंतु ओपन गटातील या प्रतिस्पर्ध्याला आज मात्र आपण घाम फोडायचाच आहे. नक्की ज्या पद्धतीने सोनूने फिल्डिंग केली ना, जबरदस्त जंप घेतली, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन. आणि अगदी ज्या वेळेला थ्रो केला त्यावेळेला लगेच चतुर आणि ग्लेन वैते आले. म्हणजे सिनियर खेळाडू काय असतात हे मात्र नवतरुण यंगस्टरला हे पाहायला मिळालं. शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल उडवलाय अक्षयनं, आपल्या थाटणीनं धाडलाय सीमारेषा पार. युरो पॉवर षटकार. थँक्यू. काय फटका खेळलाय, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हरी शॉट, बॅकलिपचा उपयोग केला आणि शॉट ऑफ द मॅच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 31, लॉस ऑफ 3 विकेट. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला अक्षय कासार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल शॉट पाहायला मिळाला. 6 रन. डेफिनेटली खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पाहिलं की यावेळेस ऑन द लाईन खेळायचं आहे आणि विशेषतः या मैदानाच्या समोर षटकार मारणं तेवढंसं सोपं काम नाहीये. ते काम मात्र सोपं करून दाखवलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 बाद 31, 10.35च्या सरासरीने 31 धावा झाल्या. शेवटचा अखेरचा हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश, आणखीन एक डावकरी हाताचा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे.
विवेक त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडू उचलून फेक करतील, तदवर घेतली गेली एक धाव. राहुलनं चांगलं काम केलं. जो लईमध्ये आलाय अक्षय, त्याला स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा प्रयत्न राहुलचा. हेच क्रिकेट उत्तम दर्जाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही तुमचं बॉन्डिंग चांगलं असतं, अशा वेळेला तुमचा आत्मविश्वास, विश्वास ही खूप महत्वाची भूमिका असते. म्हणजेच काय तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं गेलंय राहुल पाटील आणि अक्षय कासारच्या माध्यमातून. 32-3. यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय वेगवान लॉंग स्टॉप रिझन मध्ये, जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. यावेळेला आपण पाहतात बॅटची एज चतुरला थोडस त्रस्त झाला. 2 फिल्डर धावत होते, जणू काय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावतायत की काय मॅरेथॉन मध्ये, आणि अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. 36-3. 36 वरती 3 आहेत. अकू टप्प्याचा हा बॉल यावेळेस मात्र कट केलाय. काय फटकाय, फटक्यामध्ये ताकद आणि तेवढीच नजाकत. फेकून दिले बॉलला डीप कव्हर बाउंड्री बाहेर, सीमारेषा पार. अक्षय कासारचा ब्रँड दाखवणारा हा युरो पॉवर षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग केलंय अक्षय कासारने. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते याचं प्रत्युत्तर देत असताना, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही, हे दर्शवत असताना अक्षय कासार रन मशीन अनस्टॉपेबल. वर्ड बॅटिंग बाय अक्षय कासार. ऑन दी टूस खेळला होता, फोरआर्मचा चांगला वापर केला. जसं मंगेश वैतीला सुद्धा आपण पाहतात, जेव्हा सुमित ढेकले येतो त्यावेळेला तो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो किंवा इनसाइड आउटचा फटका, तेव्हा फोरआर्मचा चांगला वापर करतो. तेच मात्र अक्षय कासार दर्शवत असताना. 42-3. यावेळीचा बॉल खोलात टाकला, खोदून टाकला. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे कव्हर्स मध्ये तैनात. पहा राहुलनं विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केलाय आणि स्ट्राईक वरती आणलंय. पुन्हा एकदा अक्षयला राहुलनं स्वतःला मैदानाच्या बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय योग्य ठरेल, कारण अक्षयला पाहिलात ना तर आतापर्यंत 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 धावा झाल्या. सांघिक झाल्या 43 आणि त्यापैकी निम्म्या धावा आहेत त्या एकट्या अक्षय कासारच्या आहेत. त्यामुळे राहुलनं निर्णय घेतला की आपण आता विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. 43 रन झालेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. अक्षय कासारचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 21 रन. यावेळीचा बॉल आपटला होता, कट करण्याचा प्रयत्न, टेनिस शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये चालला चेंडू, प्रोटेक्शन आहे, फेकी होईल, परंतु तद्वर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. सूरज पष्टे आलेत. यावेळेस मगाशी ज्याला आपण रन प्ले मध्ये पाहिलं, धावण्याच्या शर्यतीत पाहिलं, तो सूरज आलाय. त्याच्या नावावरती देखील भीष्म पराक्रम आहे, षटकार लांब वरचे मारण्याचा. परंतु आता उशीर झालाय, कारण शेवटचा इनिंग मधला 1 बॉल शिल्लक आहे. सूरज पष्टे, कोण विसरेल SP ट्रॉफी. वाडा तालुक्यातील एक महान ट्रॉफी पाहायला मिळाली बिलोशी, आणि यंदाचा हंगाम घोटगाव टीम मधून खेळताना गाजवला. 1 बॉल 6ची गरज असताना षटकार ठोकला होता, तोच नॉन सेकंडला. फुलटॉस यावेळेस वेगाने डिलिव्हर केला. रेफरल कॉल केलाय पंचांनी. यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांना इन ऍक्शन यावं लागेल. शेवटचा हा बॉल वेगाने डिलिव्हर झाला. 1 धाव तर जरूर आली आहे, परंतु हा ओव्हर दी वेस्ट साइड हाताळला गेलाय का चेंडू हे देखील चेक करणं गरजेचं आहे. 4 षटकांची जर पाहिलात तर इथून समाप्ती झाली तरी 1 धाव आली तर धावफलकावर ऍड होईल. धावा होतील 46, परंतु नो बॉलचा हा देखील प्रश्न निर्माण झालाय, त्याच्याकडे देखील आपण वळणार आहोत. परंतु काय अप्रतिम नियोजन आहे पहा प्रमोद सर. आता तुम्ही मैदानाच्या चौफेर नजर टाकलीत ना तर सगळीकडे तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षक राजा पाहायला मिळेल. यस, एका पंचाला यावं लागेल. नियोजनाच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने पाहिलंय, खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. पंच येथील डिसिजन पेंडिंग आहे, कोणीही चर्चा जास्तीत जास्त करू नका. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत हे आयोजन नियोजन नेत्रदीपक आणि पारदर्शक. म्हणतात ना दीपेजी माने की मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर आपण MCC क्रिकेट क्लब एकत्रित येऊन एवढ्या स्तरावरचं आयोजन का करायला नको. मात्र यामुळे आपण पाहतायत ही स्पर्धा आज एक उंची लेवल गाठताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे खरोखरच या स्पर्धेला मानाचा मुजरा आहे. या स्पर्धेकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायलाच हवा. मानाचा मुजरा आहे या स्पर्धेला.
डेफिनेटली हे काम जे आहे ना ते सातत्यानं आमचे मालवडेकर करत असतात. सातत्यानं चर्चेचा विषय राहिला ही स्पर्धा विरार पश्चिमेकडील नामांकित स्पर्धांमध्ये एक अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून ज्यांनी घर बनवलंय ते मालवडेकर आपल्याला समस्त इन फ्रेम पाहायला मिळतात. खेळाडूंना देखील कव्हर केलं जातंय. ग्रेट कॅमेरा वर्क आपल्याला 2 दिवस पाहायला मिळते. त्यामुळे एक चांगली स्पर्धा जी आपल्याला अनुभवायला मिळते. 45ला 4 आतापर्यंत आपण पाहतायत आणि इथून आपण पाहू शकाल काय एक्झॅक्टली पंच जागेवर जातील आणि दर्शवतील डिसिजन पेंडिंग आहे. आणि इथून आपण पाहतायत पंच जगदीश भोईर दर्शवतील. पंचांची वाट पाहावी लागणार आहे. जसं 15 ते 20 मिनिटं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आदित्य 11 आणि केपीसी विक्रांत केनी प्रतिष्ठान या मॅचची शेवटच्या बॉलला 1 रन प्रशांत घरतने घेतल्यानंतर मात्र ती रनआउटसाठी 15 ते 20 मिनिटं डिसिजन पेंडिंग राहिलं होतं. आणि हा आपण पाहू शकतायत एक्झॅक्टली बॉल डीप झाला होता का हे सुद्धा पाहिलं गेलं आणि पंचांचा सिग्नल काय येतोय यस नो बॉल. कमरेच्या वरती असल्या कारणानं मात्र पंचांनी या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलं इट्स अ नो बॉल. एक जरूर बॉल एक्स्ट्रा पाहायला मिळेल. रन वाढेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 47-47. 47 धावा झाल्या धावफलकावरती. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आता फ्री हिट काय असते आमच्या महिला वर्गांना कदाचित माहीत नसेल. येस डेफिनेटली बऱ्याचशा महिलांना माहिती आहे. क्रिकेटची एक टीम आहे मालवडेची. परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या माहिती करता या बॉलवरती मुक्त फटका म्हणजे फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो. बाकी कोणत्याही प्रकारची आउट होण्याची संधी नाही. शेवटचा बॉल फ्री हिट. सूरज पष्टे जोराने बॅट फिरवली. शॉट मिड ऑफ वरती खेळाडू चेंडूची फेक योग्य दिशेनं धावबाद व्हावं लागेल. सूरजला 1 धाव मिळाली. सर बरोबर 12च्या सरासरीने 48 झाल्यात. रंगतदार मॅच होणार आहे. सुमित ढेकळे अँड कंपनी क्षेत्ररक्षण करणार तर ग्लेन वैती अँड कंपनी 49 धावांचा पाठलाग करणार. कशा बघताय या सेकंड इनिंग कडे? पहिले 2 षटकं आपण पाहिली तर फार कमी प्रमाणात धावा होत्या. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जो अप्रतिम अक्षय कासारचा खेळ राहिला. रन मशीन राहिली. अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. ज्याने 9 बॉलमध्ये 24 धावा नॉट आउटच्या माध्यमातून केल्या. हॅट्स ऑफ असेल या इनिंगला. राहुल पाटीलने त्याला खूप चांगली साथ दिली. 7 बॉलमध्ये 8 रन आणि त्यानंतर आपण पाहतायत ही स्थिती पाहायला मिळते 48 वर जाऊन पोहोचले गेली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉलमध्ये 49 धावांचं टार्गेट. एक्स्ट्रा 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दैदीप त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना जबरदस्त अप्रतिम मॅच. कोणता संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश करेल आणि कोणत्या संघाला 3ऱ्या क्रमांकावर फक्त आणि फक्त समाधान व्यक्त करावं लागणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण थांबवतोय. या मी विनंती करतोय विनीतजी कवळी बंधू आपण कुठेही असाल तर या. ज्यांच्या माध्यमातून हे ड्रोनचे दृश्य कव्हर केले जात आहेत. कुठे आहेत शोधावे लागतात ना. ड्रोनवर आहेत ना ते. स्वान स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे टी शर्ट्स प्रदान झालेत मंडळाला आणि ड्रोनचे हे कॅमेरा वर्क देखील कव्हर करतायत. विनीतजी कवळी यांचा होतोय सन्मान. मी पुनश्च एकदा विनंती करतोय भुनेशजी पाटील साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण करूया या आपल्या युवाचा सन्मान. युवा मराठी उद्योजक तथा एक ग्रेट टेक्निशियन मॅन अर्थातच विनीतजी कवळी. ड्रोनचे हे क्षणचित्र आणि या स्पर्धेला आकर्षक बनवणारे आमच्या मंडळाच्या अंगावरचे हे टी शर्ट्स ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत ते आदरणीय विनीतजी कवळी. थँक्यू व्हेरी मच. आपल्या व्यवसायाकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात आहे. कुंभमेळ्याला जाऊन सुद्धा तिथे ड्रोनची छायाचित्र टिपले आहेत. क्या बात आहे. ग्रेट वर्क. आपल्या या कामांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. चला एक इनिंगचा खेळ संपलाय. मायक्रोफोन वरती बदल करण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी प्रमोद छडगे सरांना जॉईन होतील भरतजी मोरे सर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच दीपेची माने यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेला. अमित पाटील अण्णा आणि आदेश दीपेश चौधरी काहीतरी चर्चा करत असताना आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. ही टीम आहे ती शिवांश स्पोर्ट्स मथाने आज त्या नावाने खेळत असताना पाहायला मिळते. एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित एमसीसी चषक 2025 आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग खेळाडू कक्ष आपण पाहिलं आणि संपूर्ण हे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शन म्हात्रे यांना आपण पाहत आहेत आणि त्यांचा तो चिमुरडा सो क्यूट बॉय दर्शनजी म्हात्रे साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण समालोचनाची संधी मात्र फार योग भरपूर वेळा आम्हाला इथे बोलवण्यात आला परंतु योग आला नव्हता. परंतु कुणालजी वर्तक जे आमचे जवळचे मित्र आहेत आणि दर्शन म्हात्रे अन्वय असतील आणि संपूर्ण ही टीम यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनाची संधी मिळाली. थँक्यू कुणालजी वर्तक, दर्शनजी म्हात्रे, निनाद वर्तक असतील यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून की या स्पर्धेला आम्हाला धावतं समालोचन करण्याची संधी प्राप्त केली या 5व्या पर्वामध्ये. 6व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल षटक क्रमांक पहिलं प्रथमेश ठाकरे वारेटचा वंडर बॉय. एका साईडला आपण पाहत आहेत 49 धावांचं टार्गेट. अथर्व पाटील खुश असतील जे पॅकर्स आहेत या संघाच्या आमच्याच आडणी गावातील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन पाहायला मिळेल ऑफ द मार्क चतुरच्या बॅटमधून. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया फार मोठ्या प्रमाणात याच खेळाडूच्या नावावर पाहायला मिळते. एका साईडला सौरभला आपण पाहू शकाल 1 बॉल 4 रनची आवश्यकता असताना खासदार चषक रात्रीच्या वेळेमध्ये याच फलंदाजाने 1 बॉल मध्ये 4 रनची गरज असताना उत्तमच्या टीम अगेन्स्ट याने चौकार षटकार ठोकला होता. नाही शानदार काही मेमरीज आहेत आणि त्या मेमरीजना आठवावं लागणार आहे. गुड मेमरीज चांगल्या मेमरीजला तुम्हाला आठवावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी आणि त्या मेमरीजना जवळ घेऊन चांगला खेळ दाखवा लागणार आहे. चेंडू मागे निघून गेलाय. कट करायचं होतं कट काढण्याचा प्रयत्न तिथे केला सौरभने जरूर परंतु त्या चेंडूवरती कोणती धाव येताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता हे बॅटल खूप चांगल्या प्रकारे रंगणार आहे. रामवाडीच्या अक्षय कासारने केलेला खेळ तो खेळ आता पाटील ब्रदर्स या संघासाठी खूप चांगला राहिलाय आणि एक बळ देणारा ठरलाय. आता इथून पुढचं कार्य मात्र गोलंदाजाला पार पाडायचं आणि असं पाडत असताना प्रथमेश ठाकरेचं हे षटक खूप निर्णायक असणार आहे जिथे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बंदर पगाडीचा संघ करेल. नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. ज्या पद्धतीने सुमित टेकले लीड करतायत या संघाला एक टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आणि यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या संघाला घेऊन चालत असताना ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना चतुरला माहिती आहे ते आपल्याला जास्तीत जास्त घाई करून चालणार नाहीये. अति घाई संकटात नाही. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला असा खेळाडू पाहायला मिळतो. 3 रन झालेत आतापर्यंत आपण पाहू शकतायत. बॉल फेकून झालेत ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन 3 धावा धावले तर त्याने चतुरला अनुभव आहे या मैदानाचा. या मैदानावरती मागील वर्षी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकला होता आणि ते पाठबळ त्याच्या पाठीशी आहे. पुढील चेंडू ओहो चेंडू उंचाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली शॉट थर्डमॅनला टिपलाय झेल संपलाय. फलंदाज सौरभचा खेळ गन. थँक्यू. पहिली तर विकेट आल्या अजून 2 विकेट आल्या तर संजय पाटील पुरापाडातील अनमोल रत्न यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मात्र आपण पाहताय ते ऊर्जा दिली जाते. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. संजयजी पाटील यांच्याकडून पुरापाडा यांच्याकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. भरतजी मोरे म्हणतात ना की पैसा म्हणतो माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन. भरतजी मोरे माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. हे तुम्हाला 3 बॉलवर 3 विकेट घेतल्यानंतर त्याची जरूर अनुभूती मिळेल. लेनदेन वाला काम आहे. तुम्ही द्या आम्ही घेतो आम्ही देतो तुम्ही घ्या अशी वाली कहाणी आहे. विकेट घेतल्यानंतर बक्षीस येणार आहे. प्रथमेश ठाकरे ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. चांगला स्टार्ट आहे परंतु आता करणला ही इनिंग सांभाळावी लागणार आहे.
आल्या आल्या या वेळेला फटका चांगला खेळला गेलाय. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय युरोप पॉवर. षटकार प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु इथे दमखम दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार 9-1. काय जबरदस्त फटका बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. करण थोडेसे शफल झाले, ऑफ वरती आले होते आणि त्यानंतर फुल पेस ऑफ द बॅक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, जिथे क्राऊड नाहीये त्या ठिकाणी चेंडूला पाठवलं होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट काय, सकाळच्या सत्रापासून किंवा मागील 2 दिवसामध्ये जर बघितलं तर तिथे मोठा फटका येत नाहीये, षटकाराच्या दिशेने चेंडू जात नाहीये. अशाच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, कारण त्यानं अक्षय कासारला बघितलं होतं. अक्षय कासारने तिकडेच चेंडूला पाठवलं होतं, त्याच दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला हा फटका त्याने धावफलकाला दिले गती. 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता इक्वेशन मध्ये बदल, 18 मध्ये 40. निश्चित स्वरूपात 3 बॉलवर 3 षटकार आले तर युती एंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. काय फटका खेळला होता, त्या प्रेक्षकाने अतिशय चांगला झेल टिपला. जर हाच प्रेक्षक जर जुचंद्र मध्ये असता तर आज त्याला 3000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं असतं. म्हणजे जुचंद्र मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पर कॅचला 3000 रुपये मिळतात. बिलोशी मध्ये वाड्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असतं. कामन प्रीमियर लीग मध्ये जर आलात आणि झेल टिपलात तर तुम्हाला सिल्वर कॉइन सुद्धा दिलं जातं. म्हणजे या स्पर्धा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी झेल टिपला म्हणजेच उद्याचं भवितव्य पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपली टर्न संपल्यानंतर जाऊन बसायला काही हरकत नाही सगळ्यांनाच. म्हणजे प्रेक्षक म्हणा किंवा मान्य मंचावरती बसणारे काही प्रेक्षक सुद्धा ते सुद्धा म्हणतील की आम्ही सुद्धा तिथे जाऊन बसतो, तुम्हाला फोनवर बाकी सगळ्या गोष्टी. आणि हेच एमसीसी क्रिकेट क्लब कदाचित पुढच्या वर्षी दखल घेतील की आमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय पाहिजे. अक्षय करतचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हव्यामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल रोशननं आणि रोशनने होश आवाज मध्ये झेल टिपत असताना रोहित नार्वेकर चतुरला मैदानाला बाहेर पाठवले. बिग ब्लो, बडी विकेट का पतन होता वगॉन. आदरणीय सन्माननीय देवरामजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा. देवराव म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 9-2. बघा कशा प्रकारे हा विकेट आला होता त्या अगोदर. आणि संदेश पाटील पुरापाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं बक्षीस. महाराष्ट्र राज्य कोकण विभाग IT सेल भाजपा यांच्या सहसंयोजक सन्माननीय युगाताई वर्तक यांचं पुन्हा एकदा आगमन झाले. वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत. विकेट आली आहे आणि बक्षिसाची खैरात सुद्धा इथे होताना दिसते, परंतु विकेट हॅट्रिक साठी येते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठीच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपण ज्याची वाट बघत होतो अशा विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. सुलक्षणा नाईक, भारतीय माजी महिला क्रिकेटर, 2002 ते 2013 हा त्यांचा कार्यकाळ. इंटरनॅशनल करिअर मध्ये त्याने 2 कसोटी सामने खेळलेत, 31 T20 आणि 46 वन डे सामने. त्याचबरोबर डोमेस्टिक क्रिकेटसाठी रेल्वे आणि MCA साठी मुंबईसाठी खेळत असताना त्यांना आपण पाहिलंय. अशा मेंबर ऑफ द क्रिकेट ऍडवायझरी कमिटी ऑफ BCCI या पदावरती त्या कार्यरत असणाऱ्या आणि 5 वेळा विश्वचषक खेळण्याची ज्यांना संधी मिळाली अशा सुलक्षणा नाईक मॅडम, यष्टी रक्षक यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेन मॅडम आपणास की आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि निश्चित स्वरूपात महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे अशा नक्कीच आपण पाहत आहेत यष्टी रक्षक सुलक्षणा नाईक मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वुमन क्रिकेट आज खूप पुढे चाललंय भरतजी मोरे आणि त्यामध्ये आपण पाहू शकतात एक चांगलं क्रिकेटला आज वलय निर्माण झालंय. तर ज्या वेळेला मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपल्या मैदानात टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. सर्व आमच्या प्रेक्षकांना सुद्धा विनंती करेन की आज आपल्यामध्ये एक भाग्य लाभलंय. अर्थातच तुम्हा सर्वांच्या लाडक्या यष्टी रक्षिका अर्थातच सुलक्षणा नाईक मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांनी भारतीय माजी महिला क्रिकेटर 2002 ते 2013 इंटरनॅशनल करिअर
2 कसोटी सामने, 31 T20, 46 वन डे सामने, तसेच डोमेस्टिक क्रिकेट त्यांनी रेल्वेज व मुंबई संघातून खेळले आहेत. सध्या त्या मेंबर ऑफ द क्रिकेट ॲडवायझरी कमिटी ॲट द BCCI या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या मॅडम साठी होऊ द्या. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅडम वेलकम वेलकम वेलकम. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो. त्याच्या मानकरी आहेत आणि त्याचबरोबरीनं भारतासाठी त्याने क्रिकेटची सेवा सुद्धा केली आहे आणि ही सेवा करत असताना 5 वेळा त्यांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे. अशा मेंबर ऑफ द क्रिकेट ॲडवायझरी कमिटी ॲट BCCI या मुद्द्यावरती त्या कार्यरत आहेत आणि त्यांचं आगमन या मंचावरती झालंय. मॅडम पुढे शकता. आपलं हार्दिक स्वागत. तिसरे पंच बिझी आहेत, व्यस्त आहेत. पाहिलं जातंय नक्की कशा प्रकारे चेंडू कुठून गेला होता आणि त्याने शंका व्यक्त या पण डिसिजन पेंडिंग आहे. नुकतंच सुलक्षणा नाईक मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. यष्टीरक्षिका, भारतीय माजी महिला क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या संघ ज्या सहकारी मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. 10 वर 2 धक्के लागले गेलेत आतापर्यंत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. आज मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो ISPL सारखा. आणि कालच्या दिवसात राहुल सावंत यांची सुद्धा जेव्हा ओपिनियन घेतली गेली त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की अजून काहीतरी ISPL मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. अजून पुढे पुढे तुम्हाला IPL सारखा लुक त्या ISPL मध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये सुमित ढेकलेला आपण पाहतायत, बाहुबली. इट्स अ व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरुवात करायची आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. 10 रन झालेले आहेत आणि 2 विकेट्स. आता 17 बॉल आणि 39 रनची आवश्यकता. चला विवेक भंडारी, आपण आपल्या डगआउट मध्ये जायचंय. चला शंकेचं निरसन झालंय आणि निरसन झाल्यानंतर हा व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. ऍड होत असताना धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 10 वरती. बघा एक मोठी विकेट आल्यानंतर इथून आता ज्या धावांची गरज आहे त्या धावा कशा येऊत, त्या धावांची गरज आहे त्या धावा बनवण्याचा प्रयत्न प्रणय कोळी आणि करण करतील. करणने समोर मारलेला षटकार, हा षटकार सांगून गेलाय की काय इंटेंट तो बॅटिंग करणार आहे. त्याचा बॅटिंग करत असताना अप्रोच काय राहणार आहे. चला स्पीडअप करा जरा गेम. अक्षय घेरत गोलंदाजी मार्कवर ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे का तर नाही. पंच म्हणतायत व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत पाहायला मिळतं. मिस्टर सुमित ढेकले विकेट किपर म्हणून रोल अदा करताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 11. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 38 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. ओ सूरज पस्तेच्या मस्तक पे दस्तक. चेंडू गेलाय सरळ कावकोनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. युरो पॉवर षटकार. थँक्यू. काय फटका खेळला होता. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. शुद्ध आणि तंत्रशुद्ध फटका कसा असावा हा 74वा षटकार पाहायला मिळाला. सौरभच्या एकंदरीत आपण पाहतायत फलंदाज आहे मिस्टर प्रणय कोळीच्या बॅट मधून क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. सन्माननीय भरतभाई वर्तक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल भरतभाई वर्तक यांना की आपण मंचावरती यायचंय. भरतभाई वर्तक
भरतभाई वर्तक साहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या MCC चषकाच्या वतीनं. जोडीला त्यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये काहीशी वेगळी हरकत व्हायला सुरुवात झाली आहे. दोन फलंदाज त्यांनी सेट असल्यासारखं दाखवलंय, दोन मोठे फटके मारून आणि अगेन्स्ट द विन त्या फटके मारल्यात, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आता 7व्या आसमानावरती असणार आहे. 3 चेंडू झालेत, 19 वरती 2 आहे आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डेफिनेटली 19 रन 2 विकेट. सामना जबरदस्त बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 30 रनची आवश्यकता, 15 बॉल मध्ये 30 रन, प्रत्येक बॉल मागे 2 रनची सरासरी. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रणय कोळीच्या खेळीला पूर्ण विराम. प्रथमेश ठाकरे कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, गॉन. एकोणीस रन 3 गडी बाद. आता बॉल आहे 14. चला थोडस स्पीडअप करा जरा. बॅटर आउट झाल्यानंतर आपण थोडस वॉर्मअप करत जा, कारण घड्याळ जवळजवळ 5:45 वाजण्याच्या सुमारास ऑलरेडी हळूहळू सूर्यनारायण देव अस्ताला जाईल आणि आपल्याला बॅड लाईटचा अपील कोणत्याही प्रकारचं स्वीकारलं जाणार नाहीये. त्यामुळे वेळ फार महत्वाची आहे. द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, वेळ कोणाचा गुलाम नाहीये, कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलिन संशोधक जर्मनीचा, त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. 19 रन 3 गडी बाद. गोलंदाज सज्ज होईल. अक्षय गरत, काटाळे एक्सप्रेस. चांगला बॉल होता. यावेळेला व्हाईट यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. डॉट बॉल होत असताना बरेच मोरे आतापर्यंत क्लास बॉलिंग केले, ते अक्षय गरतने नावाप्रमाणे चांगली बॉलिंग. शानदार बॉलिंग. तो षटकार बघता कोणत्या प्रकारे चुकी त्याच्या माध्यमातून होताना आपण बघितली नाही. आणि जसं आपण म्हटलं की वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळ थांबेल की नाही माहित नाही, परंतु राजेशला करणची साथ देण्यासाठी थांबणं खूप गरजेचं आहे. या सामन्याला बंदर पकाडी संघाला जर जिंकायचं असेल तर थांबणं गरजेचं आहे. सूरज पाष्टे चेंडूवरती आल्यात. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, वेगाने फेकी केली आहे. फेकी करत असताना ती नेकी दिसलेली नाहीये. 2 धाबा सप्लाईन कंप्लीट आणि या 2 धाबांशी षटक संपले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावपलकावरती. 3 गड्यांच्या पतनानंतर येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धाबांची गरज आहे ती 28. 14च्या सरासरीने धाबा बनवायच्या. 12 बॉल 28 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. नेट 28 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. अतिशय चांगला सामना. मैदानाच्या आतमध्ये फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे लक्ष असणार आहे. हे कंपॅरिझन पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून. MCC क्रिकेट क्लब आगाशी 2025 मॅच नंबर 8 आजच्या दिवसामधील आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कंपॅरिझन करताना 17 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या आणि इथे 21, म्हणजेच बंदर पाकाडी टीमचं पारडं मजबूत आहे. या 2 षटकांमध्ये हे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे टिपलेलं क्षणचित्रे आपण पाहिलीत. आता इथून 12 बॉल 28 रन, धावा होऊ शकतील. मी करेन, आत्मविश्वास. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 28 करायच्यात. खरी कहाणी तर पहिल्या इनिंग मध्ये 3ऱ्या षटकामध्येच बदलली होती. जिथे रामवाडीच्या अक्षय कासारने मारला तो षटकार आपण बघितला, तिथून कहाणी थोडीशी बदलली होती. राहुल पाटील जा चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय, अडवण्याचा प्रयत्न. ओह, व्हॉट अ कॅच, एक्सलंट, ब्रिलियंट कॅच. टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. भरतजी मोरे काय कॅच टिपलाय. आय थिंक सो कॅच ऑफ द टुर्नामेंट यावेळेला होऊ शकेल या सेमीफायनल मॅच मध्ये. फक्त कॅच ऑफ द टुर्नामेंट नाही, या कॅचची चर्चा जर आपण बघितली तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होणार आहे. ही क्लिप नक्कीच व्हायरल होणार आहे. बघा, प्रतिस्पर्धी संघाने मॅचचं इक्वेशन विसरून टाळ्या वाजवायला ते उभे राहिलेत. नॉन स्ट्राईक येणारच्या करणने पण टाळ्या वाजवल्यात, कारण हा तितका तो प्राइसलेस विकेट होता. करणचा झेल टिपलाय आणि झेल टिपत असताना विकेट येते. विकेट पेक्षा या कॅचची चर्चा जास्त आहे. जबरदस्त हा झेल. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय जीवाची बाजी लावली. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो जणू काही. इथे वानखेडे स्टेडियमवर त्यांनी डाईव्ह मारले. काय जबरदस्त झेल टिपला गेला. डोळ्याचा पारणा फिटणारा हा झेल आपण पाहतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने DBN लाईव्हचे प्रोप्रायटर
जरूर प्रवीण पाटील ही व्हिडिओ कट करून मात्र जरूर त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून टाकतील यात तीळ मात्र शंका नाहीये. पंकज होता, पंकज कुणालचा भाऊ आणि त्याने मात्र हा झेल टिपला. बघा काय झेल टिपलाय. आणि झेल टिपल्यानंतर मनीष सोपारकर ते ठिकाणी साक्षीदार ठरले गेले. ते थर्ड अंपायर होते असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांनी सुद्धा सांगितलं हो आउट आहे. कुणाल मांजे, पंकज मांजे यावेळेला मॅन फ्रॉम सावरोली. पंकज मांजे, अनिल ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत जबरदस्त मॅच या वेळेला. जरूर ट्विस्ट निर्माण झालं ते कॅच मुळे आपल्याला पाहायला मिळतं. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं आणि करण चव्हाण सारख्या खेळाडूचा झेल सोडणं खूप धोकादायक ठरलं असतं. म्हणून टेक द कॅच अँड विन द मॅच. 2024 चा वर्ल्ड कप का आला? डेव्हिड मिलरचा झेल टिपला, सूर्या तळपला, अर्थातच सूर्यकुमार यादवने झेल टिपला म्हणून 2024 चा T20 चा वर्ल्ड कप आला. लक्ष वेधून घेतलं पंकजने. परंतु त्यानंतर ग्लेनचा खेळ आता बघावा लागणार आहे. ग्लेन एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. बघा कालच्या दिवसाची जर का दुसरी मॅच तुम्ही आठवलीत, कालच्या नव्हे परवाच्या दिवसाची, तर दुसऱ्या मॅच मध्ये 12-24च्या इक्वेशन मध्ये ग्लेनने केलेली बॅटिंग ही आपल्या नजरेसमोर आहे. ग्लेनने अशा प्रकारच्या अनेक सिच्युएशन मधून मार्ग काढत असताना ओपनचं क्रिकेट किंवा गावठीवरचं क्रिकेट गाजवलंय. आता या स्थितीला, या कॅचला किंवा या क्षणाला विसरून त्याला खेळ करावा लागणार आहे. इक्वेशन जर आपण बघितली तर थोडीशी झुकती आहे. ती झुकती कोणाच्या बाजूने आहे तर ती पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघाच्या बाजूने झुकती आहे. ग्लेन वैतीचा खेळ या हार जीतचा फासला तय करणारा असणार आहे. तुर्तास राहुल पाटीलने चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय आणि ते षटक हाताळल्यानंतर बघूयात कशा प्रकारे पराडी कमबॅक केला जातोय. ऑन साइडला ऑटरायचा फटका तिथे सूरज पष्टे होते चेंडूला आणि त्या चेंडूला फील्ड करत असताना एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाईल. धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 23 वरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूचा खेळ होताना पाहायला मिळतो आणि या मॅच मध्ये आता थोडासा हा पारडा चॅलेंजरच्या बाजूने म्हणजेच पाटील ब्रदर्सच्या बाजूने झुकता होते कारण इथं रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. बॅट बदलले. एक काळ असा होता भरतजी मोरे की एक बॅट आणि 15 जण हे आपण पाहिलेलं आहे. भेंडीच्या काड्या तोडून नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला आपण धाव द्यायचो आणि धाव काढायला सांगायचो. क्रिकेट फार बदललं आणि त्यामुळे आता क्रिकेटला सोनेरी दिवस आलेत. ग्लेन वैती यावेळेला खोलवर चेंडू होता. हलकेश हाताने चेंडूला दिशा दिली गेले. रोशन पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि इथून आपण पाहतायत हे सुमित ढेकलेच्या तालमीतले वाढलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला प्रथमेश ठाकरे आणि प्रथमेश ठाकरे म्हटल्यानंतर राहुल पाटील, त्यानंतर कुणाल मांजेला पाहतायत, रोशनला आपण पाहू शकाल. असे कित्येक खेळाडू आपण सातत्याने पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या झालेली आहे 24. आता विजयासाठी जवळपास आपण पाहिलं तर 25 रनची आवश्यकता आहे. 25 धावांची गरज आहे. आणि सुमित ढेकलेचं जसं आपण नाव घेतलं ते तर मी सुमित मिसाळचं नाव ऍड करेन. चॅलेंजरची संपूर्ण टीम आणि हे सर्व खेळाडू जर का 3-4 वर्ष मागे जाल तर अगदी म्हणजे ग्रामीण आणि वसई तालुक्यातलं लोकल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळायचे आणि तिथून मात्र हे पुढे येणारे सगळे खेळाडू आहेत. परंतु इथं मॅच जर आपण बघितली, या मॅचला अजूनही तसं म्हणता येणार नाहीये की बंदर पाकडे संघ पूर्णपणे मागे गेलाय. ग्लेन वैती मैदानात अजूनही आहे. त्याच्याकडे तितका एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि त्या अनुभवाला वापरत असताना या मॅचला तो कलाटणी देऊ शकतो. क्षमतावान खेळाडू आहे. फक्त तो स्वतःकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, ज्याची मागाशी आपण चर्चा केली होती. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आता 26 झालेले आहेत, 23 रनची आवश्यकता. जो झेल आपण पाहिला होता अप्रतिम रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटने राहुल पाटील, करण चव्हाण. ज्या पद्धतीने करण चव्हाणने हा हुकचा फटका खेळला, बराच वेळ चेंडू आपण पाहू शकतायत, बराच वेळ राहिला आणि पंकज मांजे या वेळेला पाहायला मिळाले, स्लिप झाले आणि त्यानंतरचा आपण रिप्ले सातत्याने आपण पाहतायत. काय अप्रतिम हुकचा फटका. बराच वेळ धावत होते, उलटार्थी धावले होते, उलट झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. मनीष सोपारकर सुद्धा होते साक्षीदार आणि इथून आपण पाहतायत परिपूर्णता स्लिप होऊन सुद्धा आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच पाहायला मिळाली. पंकज मांजे, मॅन फ्रॉम सावरोली. बघा दोन भाऊ 2 कॅच साठी फेमस झाले. एक एसपी ट्रॉफीतली ती कॅच जी कुणालने घेतली होती आणि त्यानंतर आता या एमसीसी चषकातली ही पंकजची कॅच. या 2 कॅच साठी हे 2 भाऊ नक्कीच आपल्या या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला ओळखताना दिसतील जरूर. परंतु आता यानंतर चेंडूचा खेळ किती शिल्लक राहिले? 6 चेंडूने 23 धावांची गरज असताना नवीन गोलंदाजी मार्क वरती रितेश आलाय. रितेश समोर
ग्लेन आहे, चांगलं बॅटल रंगेल. पहिल्या चेंडूची मोठा फटका मॅच बनू शकते. पहिल्या चेंडूची मोठा फटक्यासाठी खेळलाय, चेंडू गेलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक, युरो पॉवर, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा, मात्र जबरदस्त फटका ह्या वेळेला पाहायला मिळाला. षटकार आला. ग्लेन वैती अजूनपर्यंत सांगतो टायगर अभी जिंदा है. अभी तो एक ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. टीव्ही ऑन ठेवा. माजी नगरसेविका रंजना तळेकर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल मॅडम आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. रंजना मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि ज्या वेळेला पाहुण्यांचं आगमन होतं त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळातली रंगत वाढली आहे. षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी रितेश समोर पुन्हा एकदा ग्लेनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मागे गेला, शॉर्ट टर्मिनलला चेंडू फील्ड होतोय. फील्ड होत असताना एक धाव येते. काय इथला हा घेतलेला पाऊस या मॅचला तितका स्टॉप करताना दिसेल का? गरज आहे. इथून ज्या प्रकारे ग्लेनने मोठा फटका मारला, राजेशला सुद्धा मारणं गरजेचं आहे. राजेशने जर का इथून मोठा फटका मारला, मॅच पूर्णपणे गरम होईल आणि इन होताना दिसणार आहे. बंदर बाकाडी संघ होऊ शकतो यामध्ये, पलटवार करू शकतो. तो पलटवार बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहेत. नक्कीच एक षटकार आला तर सामन्याची क्वालिटी वाढताना पाहायला मिळेल. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे? 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. सेकंदाचा खेळ आणि मिनिटाचा खेळ. आता खेळ बदलतोय की वेळ या खेळाला ओ आणि चेंडू मागे गेलाय. डॉट बॉल येतोय. ग्लेनच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की तिथे बॉल जातोय तिथे मारणं गरजेचं होतं. परंतु या अगोदर मी सांगेल, काय तिथं स्ट्राईक रोटेट करणं गरजेची होती का? या अगोदरच्या चेंडूवरती चेंडू मागे गेल्यानंतर जर का विकेट सॅक्रिफाईस करायला लावली असती, कहाणी बदलली असती. वेळेला घेतलेले योग्य निर्णय तुमचा खेळ बदलवतात. आता इथून पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी गेलेत. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका हलक्याशा हाताने चेंडूला जरूर खेळलं गेलं. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 15 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. स्ट्राईक चेंज झाली आणि त्यामुळे मात्र कलाटणी थोडीशी मिळाली या सामन्याला. क्रिकेट आहे. ग्लेन वैतेने कदाचित राजेश्वर या वेळेला जरूर आपण पाहतायत की थोडीफार कुठेतरी दारोमदार दिली होती. आता हा सामना औपचारिकतेच्या दिशेने जातोय. काही घेतलेले निर्णय तुमच्या निर्णयामध्ये किती अॅक्युरेसी आहे आणि ते किती योग्य आहेत हे तुमच्या मॅचचा रिझल्ट ठरवतात. हे दाखवणार हे चित्र आहे. लेग फ्लिकचा फटका, चेंडू मागे निघून गेलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल डीप मध्ये तोपर्यंत कोणती धाव नाही. आणि असं असताना हा सामना या ठिकाणी विकेट आली आहे. मला वाटतं ग्लेन बाद झालेत आणि एका चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. हताशाने निराश चेहरा. बघा, ग्लेनने जो पहिला षटकार लगावला तर त्याने तो कॉन्फिडन्स दाखवून दिला होता की मी या मॅचला फिनिश करू शकतो. पण दुसऱ्या चेंडूवर ते ग्लेनने ती दुसरी धाव घेण्यासाठी का सांगितलं नाही, हा सुद्धा प्रश्न सतावतोय बाकीच्या प्रेक्षकांच्या मनाला. की जर का दुसऱ्या धाव्यासाठी गेले असते आणि 2 चेंडू पुन्हा भेटले असते ना, त्यावरती एखादा षटकार आला असता, मॅच बनली असती. ती बनलेली नाहीये. आता 34 वरती 5 आहेत. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. अर्थातच आपण पाहतायत पाटील ब्रदर्स, चॅलेंजर पुरापाडा, प्रेझेंट अथर्व पाटील, जे खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. नो डाऊट अबाउट इट. एका पॅकरची हीच इच्छा असते की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, 100% द्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे राहू. आता फक्त आणि फक्त औपचारिकता आहे की काय तर आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, वाईट बॉल. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. 1 बॉल 15 रन झालेल्या आहेत कासार वडवलीच्या मैदानात. हा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास बोलतो. 1 बॉल 13 रन, 1 बॉल 11 रन झालेले आहेत. गोडदेव अभिनव भाईंदरचं जे कॉलेज पाहायला मिळतं तिथे कृष्णा लक्ष्मण सातपुते स्ट्राईक एंडला होता. वाईट बॉल आला, चौकार आला. 1 बॉल 6 ची गरज होती आणि षटकार ठोकला होता. हा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चालला जातो, बोलला जातो, इतिहास वाचला जातो. पुन्हा एकदा बाउन्स या वेळेला मिळतोय. 9 बॉलचा इशारा येत असताना आता इथून जर आपण पाहिलं तर 1 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 13 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 13 आणि इतिहासाची जशी आपण इथं चर्चा केली ती आठवण करून दिली. हो, फ्री हिट आहे. रुको जरा, सबर करो. सबर का फल मीठा कट्टा दोनों होता है. अभी आप जैसे देखेंगे वैसा वो दिखेगा. तुम्हाला जसा दिसेल तसा तुम्हाला तो
वाटणारा असणार आहे. 1 बॉल 13 ची गरज आहे. इतिहास सांगितलेले आहेत, काय त्याची पुनरावृत्ती होतीये का बघितलं जाणार आहे. अखेरकार मोठ्या फटक्यासाठी खेळला गेला चेंडू गेला इनफिल्ड. ओहो, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. अपयश आलं या धावांचा पाठलाग करत असताना आणि अपयश येत असताना हा सामना जिंकलाय पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय जान्हवी 11 बंदर पकाड या संघ. हार्ड लक टीम. आपण केलेले प्रयत्न प्रणय कोळीने पहिल्या षटकामध्ये आणलेलं दडपण, त्या दडपणाला पाहता हा सामना जान्हवी 11 बंदर पकाड आपल्या बाजूने झुकवेल असं वाटलं होतं, परंतु त्यावरती पाणी फिरलं अक्षय कासार आणि राहुल पाटीलच्या त्या पार्टनरशिपनं आणि हा सामना विजयी होत असताना चॅलेंजर. थँक्यू व्हेरी मच. चला दोनही संघ